हॅलो गाईज, वेलकम बॅक. तर या विकेंडला हातपाय पसरून घरात बसण्यापेक्षा मी आणि माझ्या फ्रेंड्सने प्लॅन केला आहे भीमाशंकरला जायचा. तर आता वाजल्यात रात्रीचे 1 आणि एक छोटीशी नॅप घेऊन आम्ही 3 वाजता बाहेर पडायचा प्लॅन करायला लागलोय. लेट्स गो. 2 hours later. 3 hours later. आज संडेची मॉर्निंग आहे. सकाळचे 7 वाजलेत. आम्ही जून महिना असल्यामुळे थोडा पावसाळा जस्ट स्टार्ट झालाय आणि ट्रेकचा प्लॅन केलाय. तर आम्ही आज चाललेलो आहे भीमाशंकर, जे पुण्यापासून आहे अप्रॉक्सिमेटली 110 किलोमीटर. आणि आमचा प्लॅन होता सकाळी 4ला निघायचा, बट स्लाइट डिले झाला आमच्या प्लॅनमध्ये. आणि आता ऑलमोस्ट इथं सनराईज झालाय आमच्या घराच्या इथं. तर इथनं 3 ते 4 तासात आम्ही भीमाशंकरला पोहोचतो. काही जे आहेत ज्ञानेश्वर आपले मित्र आलेले आहेत बुलढाण्यावरनं भीमाशंकरला जाण्यासाठी. 2 मिनिटात सांगा काय काय कसं कसं वाटलं तुम्हाला. एकदम बढिया. एकदम मजा करू आपण आज. आणि आपले दुसरे मित्र आहेत जयेश. तर जयेश, काय म्हणायचं तुम्हाला? आज दंगा करायचा. तिसरे मित्र आहेत मोनिश. मोनिश एकदम तयार झालेले आहेत हेल्मेट वगैरे घेऊन. तर मोनिश, काय म्हणाल तुम्ही? अरे कहना क्या चाहते हो? ओके. आणि आपले रायटर दाबी कायमचे. रिप्रेझेंट आणि अभिषेकनं जर्सी कुठली घातल्या? इंटर मिलान. ओके. तर अभिषेक फुटबॉल रिप्रेझेंट करायला लागलेत भीमाशंकर मध्ये. आज ट्रेक हलवणार. येस येस येस. चलो लेट्स गो बाय. Always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never give up, never slow, till I finally prove it. Never listen to the no's, I just wanna keep moving. Keep my head up when I act, head up, that's a fact. Never looking back, I'ma keep myself on track. Keep my head up, staying strong, always moving on. Feel I don't belong, tell my thoughts to move along. Push myself to be the best, die with no regrets. Live with every breath, see my message start to मी आता spread. आहे पुण्यात एस बी रोडच्या इथं शेल पेट्रोल पंपावर. आणि जस्ट आम्ही फ्युएल रिफिल केले. आणि तुम्ही इथं बघू शकताय वातावरण पण खूप क्लाउडी आहे. सो मे बी पाऊस लागण्याची शक्यता आहे. आम्ही रेनकोट पण कॅरी केलेत. सो बघूया आपल्याला कसा एक्सपिरियन्स मिळतो वाटत. Prove it. Never listen to the no's, I just wanna keep moving. Yeah, I put out all this art, it's my only medicine. Yeah, everything I do, I'm just being genuine. Yeah, I'm sick of being screwed, feel my own adrenaline. Yeah, I do just what I do, and I hope you let me in. सो जर तुम्ही भीमाशंकरचा प्लॅन करत असाल तर थोडंसं लवकर निघायचा प्रयत्न करा. तर तुम्ही सकाळचं ट्रॅफिक पण अवॉइड करा आणि वेळेवर पोहोचाल. सो आता आम्हाला ड्राईव्ह करून एक अर्धा पाऊण तास झालाय. आम्ही ऑलमोस्ट एक 20 ते 30 किलोमीटर आलोय पुण्याच्या पुढं. आणि इथपर्यंत येताना रोड तर चांगला होता एकदम, पण ट्रॅफिकचा थोडासा इश्यू लागलाय. पण इथनं पुढे आम्हाला काय ट्रॅफिक लागणार नाही असं वाटतं. सो बघू आपण. भीमाशंकरला जाण्यासाठी नाशिक पुणे हायवेवर राजगुरुनगरला आपल्याला डायव्हर्जन घ्यावं लागतं. तर आम्ही आता राजगुरुनगर गावात आहे आणि इथे एक छोटासा पॉज घेतलाय. बघू इथं आपल्याला काय नाश्त्याचं काय मिळतंय का, बिकॉज आम्ही निघून ऑलमोस्ट 1 तास झाला आणि वाटेत आम्हाला काय तसं भेटलं नाही आणि ट्रॅफिक पण होतं भरपूर. सो आम्ही मॅक्झिमम अंतर कव्हर करायचा ट्राय केलाय. ऑलमोस्ट 40 किलोमीटर आले. आता इथं आपल्याला सिंगल रोड लागेल असं वाटतंय. सो थोडासा वेळ लागणार आहे जाण्यात. आम्ही सध्या जाऊ राजगुरुनगर मध्ये आणि इथं नाश्ता अशा प्रकारे मिळाला आम्हाला. उभारूनच खायला लागायला लागले. सगळे खाण्यात मग नाहीत कारण की सगळ्यांना भूक लागल्या भरपूर. त्यामुळं कॅरी ऑन करतो आम्ही. हा समोरच्या बाजूचा व्ह्यू बघू शकताय. एकदम सुंदर असा व्ह्यू झालेला आहे पाऊस पडून गेल्यामुळं. आणि पुढं आपल्याला एक डोंगर पण दिसत आहे. येथून मे बी आपल्याला थोडे माउंटन्स वगैरे दिसायला चालू होईल. आणि रोडचं रायडिंग तर खूप भारी आहे एकदम. Thank you.
गाईज इन रूट भीमाशंकर. राजगुरुनगरच्या पुढं एक गाव होतं वाडा, त्याच्या अलीकडं आम्हाला एक मस्त असा लेक मिळालाय. मी तुम्हाला 2च मिनिटात त्याचा व्ह्यू दाखवतो. आणि जस्ट पाऊस पण पडून गेला इथं, त्यामुळं व्ह्यू अजून जास्त चांगला झालाय. सो आम्ही थांबायचा डिसिजन घेतला. तर हा आहे लेकचा व्ह्यू. इथनं एक थोडंसं 5 मिनिटाच्या अंतरावर चालत गेल्यावर लेक येतोय. वाट थोडीशी चिखलानं भरल्या बिकॉज जस्ट पाऊस पडला आता. आम्ही पावसात अडकलो त्यामुळे आम्ही इथंच थांबलो. ॲक्च्युली हा एक डॅम आहे, हे त्याचं बॅक वॉटर आहे फुल. आणि माझ्या लेफ्ट साईडला आहे ते डॅमचे, इकडच्या साईडला डॅमचे गेट्स आहेत. तर डॅमचं नाव आहे चास कमान डॅम. आणि तर चास आणि कमान या 2 गावांच्या मधला डॅम आहे हा. सो त्याचं नाव चास कमान असं ठेवलंय त्यांनी. आपण जरा अजून पुढे जाऊन याचा व्ह्यू बघूया प्रॉपर. पूर्ण हिल एरिया चालू झाला आहे आणि हा एकदम छोटासा धबधबा आहे, जास्त मोठा नाही. आणि आपण जरा पुढे जाऊन व्ह्यूज बघूया तिथे. आता आपण मेन रोडला लागलोय. सो इथनं आम्हाला काही जास्त वेळ लागणार नाही, हार्डली हाफ एन आवर मध्ये आपण मंदिराच्या इथं पोहोचू. सध्या भीमाशंकर मध्ये एंटर झालोय आणि ट्रॅफिक बघू शकताय. 1 ते 3 किलोमीटर लाईन आहे. आम्ही 2 व्हीलर वर असल्यामुळे पुढे आलोय एवढा, तरी पण अजून पुढे एक 500 मीटर आहे. तर आम्हाला इथंच वेळ लागेल जास्त असं वाटते. लोक चालत चाललाय. आम्ही जस्ट आत्ता पोहोचलोय भीमाशंकरच्या इथं आणि 2 व्हीलरच्या पार्किंग मध्ये आमची गाडी लावली आहे. इथून भीमाशंकरचा टेम्पल आहे 2 किलोमीटर आणि 2 व्हीलर असल्यामुळे आम्हाला 2 किलोमीटर चालत यायचं वाचलंय आमचं. तर इथनं 2 किलोमीटर आम्ही वॉकिंग जाणार. एसटी बसेस अलाउड आहेत आत यायला, त्यामुळे आम्हाला इथनं आता 2 किलोमीटर चालत जावं लागणार आहे. आणि आम्ही ट्राय केला भरपूर 2 व्हीलर पुढे आणायचा, पण पोलीस होते त्यामुळे आम्हाला काय आणता आले नाही. सो अभिषेक काय आता चालतच जायला पाहिजे ना, ऑप्शन आहे का काय? असं देवाच्या आधारे जायचं म्हटल्यावर थोडं कष्ट जरा करायला पाहिजे. सुखासुखी मिळणार नाही सगळं काय. मोनिश तुला काय म्हणायचं आहे? मोनिशनं हातच जोडला डायरेक्ट. तो काय बोलणं झालाय. देशभाई जोरदार. जयेश एकदम शांत झाल्यात आता भीमाशंकरच्या इथे. माझं चार्जिंग संपलं. त्यांच्या मोबाईलचं चार्जिंग संपले त्यामुळे ते शांत झालं. गाईज फायनली 2 मॅगी आणि 2 चहा नंतर आम्ही इथं मंदिराच्या एंट्रीच्या इथं पोहोचलोय. बहुतेक अजून पण किती लांब आहे मला माहित नाही. तर आम्हाला लाईन मध्ये थांबून अर्धा तास झालाय आणि तुम्ही गर्दी बघू शकताय. मागून खूप गर्दी आहे आणि अजून 1 तास ते 1.5 तास लागेल असा अंदाज आहे. इथून 200 मीटरवर आहे मंदिर. सो 1 तासभर आम्हाला लाईन मध्येच थांबावं लागेल आणि त्यानंतर आम्ही फायनली दर्शनाला जाऊ. 1 ते 1.5 तास लाईन मध्ये थांबल्यानंतर आम्ही आता मेन गेटच्या इथं आलोय. 1.5 तास लाईन मध्ये थांबल्यावर अभिषेकचा चेहरा एकदम आत गेलाय. हे बघा जांभळे द्यायला लागला इथं. 2 वेळा चहा पिऊन पण याला जांभळे यायला लागल्यात. जयेशला काय 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 अजून एक चहा पाहिजे. चहा पाहिजे तुला? मला कॉफी झोप पुढे ते चहा आणि कॉफी पाहिजे पोरांना. तुला काय पाहिजे? लस्सी? मी मंदिरात बोलू शकत नाही असं पाहिजे. ही आहे भीमाशंकर मंदिरातली पोर्तुगीज बेल.
व्हिडिओ नाही काही 4 तास लाईन मध्ये वेट केल्यानंतर फायनली आमचे दर्शन झाले आणि आता आम्ही बाहेर आलो. तिथं फोटोज आणि व्हिडिओ अलाउड नसल्यामुळं फोटो व्हिडिओज मी काही घेऊ शकलो नाही. पण तुम्ही इथं मागं बघू शकताय, हा आहे मंदिराचा कळस. इथंच आत मंदिर आहे. भीमाशंकरचा बेस्ट टाइम टू विजिट मी तर मान्सून म्हणेन, बिकॉज इथं खूप मस्त फॉग आणि व्ह्यूज आहेत मान्सूनमध्येच. आणि गर्दी तर कायम राहणार, बिकॉज हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. सो मी तुम्हाला रेकमेंड नाही करेन की मान्सूनमध्येच तुम्ही व्हिजिट करा. तर गाईज, हे होतं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, पुण्यापासून एकदम जवळ असलेलं भीमाशंकर. मंदिराच्या आत फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नव्हते, सो मी ते काय कॅप्चर करू शकलेलं नाही आहे. जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचंच असेल तर तुम्हाला तिथं पर्सनली व्हिजिट करायला पाहिजे. आणि मी तर तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही मान्सून सीझन पिक करा, बिकॉज जातानाचे जे रोड्स आहेत आणि जी सिनरी आहे ती अमेझिंग आहे. या व्लॉग थ्रू तुम्हाला थोडीशी त्याची आयडिया आली असेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. आणि अशा अमेझिंग व्लॉगसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू ॲट द नेक्स्ट व्लॉग.